अस्सलामुअलैकुम आदाब दोस्तों, सिल्लोड शहर में मंगेश साबड़े से मुलाकात के लिए रोहित पवार यहां पहुंचे। तमाम शेतकरी भाइयों के लिए खुशखबरी। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में, भाइयों में अपने शेयर करना चाहिए। लास्ट तक बने रहे हमारे साथ दोस्तों। शेवटी युवा शेतकऱ्यांसाठी आता लढतोय। 8 दिवस झालं उपोषणाला मंगेश भाऊ तिथं बसलेले आहेत, पण सरकारमध्ये असणारे प्रशासकीय अधिकारी नाही तर नेते अजूनपर्यंत इथं पोहोचलेले नाही। शशिकांत शिंदे साहेब, आम्ही व आमचे सर्व पदाधिकारी इथं येणार असं कदाचित सत्तेतल्या लोकांना कळलं असावं, म्हणून आज संध्याकाळी पालकमंत्री येत आहेत असं आम्हाला कळतं। फक्त येऊन जाऊ नये, आल्यानंतर काय ते आश्वासन देणं फार महत्त्वाचं आहे। 8 दिवस एक युवा उपोषणाला बसतो, पण नाकातून रक्त यायची वेळ येते, तरी तुम्ही जर या शेतकऱ्याच्या मागणींकडे दुर्लक्ष करणार असाल तर या सरकारला हृदय नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। हे फक्त कॉन्ट्रॅक्टरचं मलिदा खाणारं सरकार आहे, गरिबाचे प्रश्न सोडवणारं सरकार नाही। ते आमच्या सगळ्यांची आधीपासूनची मागणी आहे। 50,000 रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे। कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ। त्याच्याच बरोबर आमचं जे मजूर आहेत त्यांना शेतात जाऊन आता काम करता येणार नाही। आणि चांगलं आमच्या बरोबर तुम्ही पक्ष बाजूला ठेवून सुद्धा आपण एकत्रित लढू आणि तुम्हाला शब्द देतो, ही लढाईची पेटलेली मशाल महाराष्ट्रामध्ये पेटेल आणि ह्या मागण्या 100% मंजूर झाल्याशिवाय त्या मागे घ्यायच्या नाही अशा प्रकारची भूमिका निश्चितपणाने घेऊ। पण तुमच्या आंदोलनाने पाठिंबा देतो, पण सगळ्या जनतेच्या वतीने हृदयापासून तुम्हाला विनंती करतो की आपण उपोषण सोडावं, एवढी विनंती करतो। धन्यवाद। या ठिकाणी जायचं रोहित पवार यांनी आणि शशिकांत शिंदे यांनी मंगेश साबळे यांना आणि शेतकऱ्याचं भूमिका मागण्या आंदोलन फक्त एका मांगे साहेब छोट्या मर्यादेने आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचला पाहिजे असं ते नवाज केलेलं आहे। एक मिनिट फक्त घेतोय। मंगेशजी साबळेंचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या ओएटीचा फोन आलेला आहे, पालकमंत्री आणि अधिकारी इथं 4 वाजेपर्यंत पोहोचत आहेत। मी आपल्या सर्वांच्या वतीने सांगतो की त्यांनी ही बैठक करावी। ती बैठक झाल्यानंतर त्यांनी मान्य करू अगर न करू, तुम्हाला आम्ही शब्द दिलेला आहे, तुम्हाला बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याची जबाबदारी आमची असेल। हा विषय तुम्हाला मी शब्द देतो। ऐका 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 ऐका, त्यांचं म्हणणं आहे की फक्त मी पाणी घेतो 4 वाजेपर्यंत, पाणी आपला मान ठेवून घेतो। मी त्यांना विनंती केली आहे संध्याकाळपर्यंत मार्ग निघाला तर ठीक, नाहीतर जनतेच्या असलेल्या प्रेमातून तुम्ही उपोषण सोडायचं आणि आमच्या बरोबर तुम्ही आंदोलनात सहभागी व्हायचं। ते निर्णय लावल्याशिवाय मग आंदोलन मागे होणार नाही अशा प्रकारची भूमिका आपण मंगेश भाऊ साहब तुम आगे बढ़ो, मंगेश भाऊ साहब तुम आगे बढ़ो। आपला काही भरोसा नाही। सरकारने जरी आज आपल्याला आश्वासन दिलंय की तुम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू, परंतु भविष्यामध्ये मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली आपण जायचं, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जायचं। जेव्हापर्यंत त्यांना शेतकऱ्याचा कर्जमुक्त होत नाही आणि जेव्हापर्यंत त्यांना ओला दुष्काळ जाहीर होत नाही आणि एकरी 50,000 रुपये भाव मिळत नाही, आपलं आंदोलन आपण त्याचं पुढे करत घेऊ। आणि आपण सर्वांनी विनंती करतो त्या प्रकारे तुम्ही सर्वांनी जायचं। मंगेश साबळे यांना करून दाखवला। मी आलो किसान संघ समिती आपल्या सर्वांचा मी इथे आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये त्या अशा समाज तुम्ही काढून द्याल त्या अशा करतो। सर्वांनी बसून घ्या, बसून घ्या।
महाराष्ट्रातील तमाम सोशल मीडियावर या ठिकाणी सर्वांनी जे प्रेम महाराष्ट्राने जनतेने आम्हाला दिलं, आपल्या शेतकरी पुत्राला या ठिकाणी दिलं, ते प्रेमाचं आम्ही भविष्यात थोडा संघर्ष शेतकऱ्यासाठी उभा करून ते रोल पडण्याचा प्रयत्न करू आणि असे सोबत राहून आणि एकमेकांना सहकार्य करू आणि हा लढा पुढे नेऊ एवढं त्या ठिकाणी बोलतो. अगदी सर्व महाराष्ट्रातील जनतेचे, अगदी खास करून शेतकरी जनतेचे अगदी मनापासून हात जोडून खूप खूप आभार, धन्यवाद. सोबत राहूया. आमचे काकाई साहेब, आमचे सीपीआयचे हनीफ साहेब, आमचे लतीफ पठाण सर, आमचे सर्व बनेका पठाण सर, त्यांचे इरफान भाई, ते लतीफ पठाण चुकून आलं, ते हराम करायचं नाव आलं नाही आपल्याकडे पाहिजे जेवढं ते नंतर. आता सगळ्याच या ठिकाणी आमचे बंधू काकडे, धानाचे काकडे पाटील समोर गेले का, त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. कोणाचं नाव माझ्याकडून विसरलं असेल तर माफी मागतो. आणि आपण खूप मनापासून सहकार्य केलं. आमचे सावखेड्याचे 2 शेतकरी बांधव मला म्हणत होते रोज येऊन सोडा, पोषण सोडा. आणि पहिल्या दिवशी जेव्हा निवेदन आणा दिलं त्यांना म्हणल्या हो आता उपोषण राहू द्या, आपण नंतर कधीतरी करू. नाही म्हणे करावंच लागतं. आणि सारखे रडत होते. मी त्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आले, आपल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला आपण बळ दिले. सर्वांचं मी या ठिकाणी हॅलो खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब या ठिकाणी येत आहे 1-5 मिनिटांमध्ये. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तो ये थी दोस्तों मंगेश साबड़े साहब की जानकारी आपको हमने दी। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में, भाइयों में अपने शेयर करना चाहिए। सब आने वाले लोगों का तमाम का तहे दिल से शुक्रिया अदा किया उन्होंने। तो आपको कैसा लगा वीडियो, बिल्कुल आपकी राय कमेंट में बताना चाहिए। तारीख के साथ है दोस्तों, ये तारीख आपको सामने स्क्रीन पर नज़र आ रही है दोस्तों। ज़्यादा से ज़्यादा वीडियो को अपने दोस्तों में, भाइयों में अपने शेयर करना चाहिए। ये आपके लिए वीडियो हमने जो बनाए, तमाम सब्सक्राइबर तमाम से मेरी बिल्कुल ये रिक्वेस्ट है कि इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने शेतकरी भाइयों तक शेयर होना चाहिए वीडियो। ये देखिए दोस्तों मंगेश साबड़े जो सामने आपको नज़र आ रहे हैं दोस्तों। ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करिए अपने दोस्तों में, भाइयों में। तमाम जानकारी आपको हमने दी। इंस्टाग्राम पे भी वीडियो अपलोड करे हुए, यूट्यूब पे भी वीडियो अपलोड करे हुए, फेसबुक पेज पे भी वीडियो अपलोड करे हुए। तमाम हमारे सब्सक्राइबर, हमारे तमाम शेतकरी भाइयों के लिए अपडेट है दोस्तों। तारीख के साथ है स्क्रीन पे जो आपको वीडियो में नजर आई, तारीख के साथ वीडियो हमने बनाए हुए। ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करिए। अजंता न्यूज़ को लाइक करें, शेयर करें।